आपल्या आयुष्यातील अनेक दुःखांची कारणे बाहेर नसतात, ती आपल्या मनातच तयार होतात. घटना एकदाच घडते, पण आपण तिचा विचार करत राहतो, तिची चिंता करत राहतो आणि मग मन स्वतःच दुःखाचा गुणाकार करत राहते. समर्थ रामदास स्वामी म्हणूनच मनाला सांगतात, अनावश्यक शोक आणि चिंता करू नकोस, मनाला त्रास देऊ नकोस. श्लोक 12. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडोनी द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. जय जय रघुवीर समर्थ. मागील 2 श्लोकामध्ये समर्थांनी कर्म आणि प्रारब्ध यांचा जो विचार सांगितला आहे, तोच विचार ह्या श्लोकात अधिक स्पष्टपणे मांडलेला आहे. समर्थ जणू मनाला सांगतायत, तुझेच कर्म तुला भोगावे लागते. तुझ्या कर्मानुसार सुख आणि दुःख तुझ्या वाट्याला येतात. जे कधी आणि कसे येईल आणि ही गोष्ट मात्र ईश्वराच्या अधीन असते. मग जी गोष्ट आपल्या हातातच नाही किंवा जी आली आणि नाही आली म्हणून निष्कारण शोक आणि चिंता करून काय उपयोग? विवेकाने आणि शांतपणे ती परिस्थिती स्वीकारणे यातच खरे शहाणपण आहे. मना मानसी दुःख आणू नको रे. समर्थ मनाला सांगतात, हे मना, स्वतःच्या मनातच दुःख निर्माण करू नकोस. जीवनात दुःख येतातच, पण माणूस त्यावर सतत विचार करून त्या दुःखांचा गुणाकार करतो. घटना एकच असते, पण विचार 100 वेळेला होतात. म्हणून समर्थ सांगतात, मनाने दुःख वाढवू नकोस. मना सर्वथा शोक चिंता नको रे. माणसाला आनंदात राहायचे कसे हे जणू ठाऊकच नसते. आता हेच पहा ना, उन्हाळा आला की बाप रे काय हा उकाडा, हिवाळा आला की अगदी थंडीने जीव गारटतोय, पावसाळा आला काय रे हे पाणी सगळीकडे साचलेलं आहे, सगळीकडे अगदी ओलं ओलं झालेलं आहे. थोडक्यात काय, माणूस कुठल्याही परिस्थितीत समाधान मानत नाही. जर परिस्थितीशी जुळवून घेतलं तर अनेक गोष्टींचे दुःख वाटणार नाही. मराठीत एक म्हण आहे ना, माणसं सुख गिळून टाकतात आणि दुःख मात्र चघळत बसतात. त्याचप्रमाणे सुखाचे क्षण पटकन विसरले जातात, पण दुःखाच्या आठवणी मात्र मन फार काळ कुरवाळत बसते. प्रारब्ध आणि कर्माचा विचार. समर्थांचा संदेश असा आहे, प्रारब्धामुळे जे दुःख वाट्याला येते ते आपण झेलू शकतो, असा मनाचा निर्धार असला पाहिजे. घटना घडून गेल्यानंतर दुःख, चिंता आणि काळजी करत बसल्याने काही बदल घडत नाही, कारण घडून गेलेली परिस्थिती मुळातच हाताबाहेर गेलेली असते. म्हणजेच आपण त्याच्यात काहीही बदल करू शकत नाही. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच आपले कर्तव्य करायचे, पण कर्माच्या फळात अडकून पडायचे नाही. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी. समर्थ सांगतात, विवेकाने देहाशी असलेली अतोनात ओळख कमी करायची. देहबुद्धीमुळे माणूस म्हणतो, माझे घर, माझा वाडा, माझा मुलगा, माझी पत्नी, माझे आप्तेष्ट, यातून माझं माझं म्हणून सर्वांविषयी ममत्व निर्माण होते. ममत्वामुळे माणूस बंधनात अडकतो आणि जेव्हा आप्तस्वकीयांच्या आयुष्यात दुःख येते तेव्हा तो स्वतःच त्या दुःखात पूर्ण बुडून जातो. पण अशा वेळी खरे कर्तव्य काय असते? दुःखी माणसाचे सांत्वन करणे, त्याला धीर देणे हे त्याचे खरे कर्तव्य असते. पण तो त्यांच्या दुःखातच स्वतःहून बुडून जातो. विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. विदेहीपणा म्हणजे देह सोडणे नव्हे, तर देहाशी असलेली अति आसक्ती कमी करणे. समर्थ या श्लोकातून साधकाला स्मरण करून देतात, आपल्या जीवनाचे अंतिम ध्येय मुक्ती किंवा मोक्षच आहे. मोक्ष हा इतर पुरुषार्थासारखा सामाजिक नसून तो पूर्णपणे वैयक्तिक आहे. माणूस कुठेही असो, कोणत्याही परिस्थितीत असो, त्याच्या जीवनाचा अंतिम उद्देश आत्मिक मुक्ती हाच असला पाहिजे.
संत तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ज्ञानेश्वर माऊली तर म्हणतात, ज्याला आत्मस्वरूपाची जाणीव होते त्याच्या मनातील चिंता आणि अस्थिरता शांत होते. तर ह्या अशाच श्लोकाशी समर्पित एक वाक्य संत एकनाथ महाराज म्हणतात, मन शांत असेल तर दुःखही कमी भासते. आता आपण एक उदाहरण पाहू. संत तुकाराम यांच्या आयुष्यात एक फार मोठी घटना घडली आहे. त्यांच्या आयुष्यात मोठे संकट आले. दुष्काळ, आर्थिक संकट, लोकांची निंदा इतकेच नाही तर त्यांच्या अभंगांच्या वया देखील इंद्रायणी नदीत फेकून देण्यात आल्या. ही गोष्ट कोणत्याही कवीसाठी किंवा भक्तासाठी फार मोठे दुःख असते. कोणीही असता तर कदाचित रडत बसला असता, लोकांवर राग केला असता किंवा निराशा मनात त्याच्या आली असती. पण तुकाराम महाराजांनी काय केले? ते शांतपणे म्हणाले, जे काही घडते ते भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे म्हणजेच ईश्वराच्या इच्छेने घडते. ते दुःख मनात साठवून बसले नाहीत. त्यांनी शोक, चिंता ह्याच्या स्वतःला अडकून ठेवले नाही. उलट ते भगवंताच्या नामस्मरणात त्यांनी स्वतःचे मन रमवले. काही दिवसांनी अशी परंपरागत कथा सांगितली जाते की इंद्रायणी नदीतूनच ह्या अभंगाच्या वह्या पुन्हा वर आणल्या, म्हणजे त्या संपूर्ण अभंग त्यांचे तरले. यातूनच संतांनी काय दाखवून दिले? दुःख येते, पण ते मनात धरून बसलो तर ते वाढते. जर मन भगवंताच्याकडे ठेवले तर दुःख